त्या दिवसापासून काय ते जुने कामगार म्हणल्यावर पैसे ठेवावं का आमचं वय झालेलं आहे. मुलं तर अलीकडं बापाला सांभाळते ती का काय देते ती का काय दवाखाना करते ती का काय कराय बाबा पोर बघत नाहीत काय. आम्हाला त्या दवाखान्यासाठी दोघाला बी आजार आहेत. आजारीच आहे त्यांचा 77 आहे. त्रास आहे का तुम्हाला? मला त्रास बीपीचा आहे मणक्याचा आहे. ते वाल फिरवायचं होतं वाल जुनं आता हे निघले ना ऑटोमॅटिक निघले आता हायड्रोलिक. पहिलं जुन्या काळातलं वाल मोठं मोठं होतं फिरवायचं हे मणका गेलेला आहे पाक काय. नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बी मराठी न्यूजमध्ये. सध्या मी पुणे येथील साखर संकुलाच्या समोर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे जे काही माजी कर्मचारी आहेत किंवा जे काही व्यापारी आहेत त्यांचं जे काय या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणस्थळी आहे. या उपोषणकर्त्यांचा म्हणजे किरण घोडके असतील किंवा संतोष भालेराव हे दोघेजण या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि त्यांच्या उपोषणाचा आज जवळजवळ 5वा दिवस आहे. खरं तर आज 5व्या दिवशी किरण घोडके असेल किंवा संतोष भालेराव या दोघांचीही जी काही परिस्थिती आहे ती ढासळलेली आहे. काहीच वेळापूर्वी या ठिकाणी जे काही डॉक्टर आले होते ते त्यांची तपासणी करून गेलेले आहेत आणि या दोघांचीही जी काही साखर आहे ती कमी झालेली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये येण्याची विनंती खरं तर डॉक्टरांकडून करण्यात आली, मात्र कोणत्याही पद्धतीचा जो काही उपचार आहे तो घेण्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे. जोपर्यंत ह्या कामगारांची जी काही देणी आहेत व्यापाऱ्यांची जी काही देणी आहेत ती जोपर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा केली जात नाही तोपर्यंत हे जे काही किरण किंवा भालेराव असतील हे त्यांच्या उपोषणावरती ठाम आहेत. खरं तर हा मुद्दा जर आपण बघितला तर गेल्या 5 दिवसापासून हे सगळे उपोषणकर्ते इथे उपोषण करतायत. खरं तर माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील त्यांच्याकडे कारखाना चालवणारा माणूस म्हणून बघितलं जातं. खरं तर ते 6 कारखान्यांचे चेअरमन होते. विठ्ठल सहकारी साखर कारखाना खूप चांगल्या पद्धतीनं चालवतील म्हणून त्यांच्याकडे दिला, ते चांगल्या पद्धतीनं चालवत आहेत. ह्या सगळ्या बाबी वेगळ्या आहेत, मात्र कामगारांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. कामगार गेल्या 5 दिवसांपासून पुण्यामध्ये येऊन ठाण मांडून बसलेले आहेत. किरणला खरं तर थोड्याच वेळापूर्वी डॉक्टर येऊन तपासून गेलेले आहेत आणि खरं तर आता मला त्याला त्रास द्यायचा नाही पण त्याची नक्की भावना काय आहे हे मला या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे. किरण, 5वा दिवस आहे आज, कोणत्याही पद्धतीची दखल घेतली जात नाही आहे. तुझी परिस्थिती पूर्णपणे ढासळत चाललेली आहे. साखर कमी झाली डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. काय तुझी भावना काय आहे आता सध्या? जोपर्यंत या कामगारांचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत इथून कुठल्याही परिस्थितीमध्ये उठणार नाही. कसल्याही प्रकारचे आम्हाला वैद्यकीय आतापर्यंत मिळाले नाही मिळाले तरी चालेल, पण या कामगारांचे पैसे मिळाले पाहिजेत. कारखान्याचे जे काही नुकसान होत आहे ते होऊ नये म्हणून, कारण आज वैयक्तिक माझ्या जीवाचा प्रश्न नाही आहे तर त्या संस्थेवरती या शेकडो कामगारांनी हजारो सभासदांच्या घराचा त्यांच्या जीवाचा भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या हक्कासाठी बसलो आहे तर न्याय मिळाल्याशिवाय उठणार नाही. खरं तर किरण, तुझ्याकडे बघितल्यानंतर इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. मात्र हे सगळं करत असताना एक वेळेस तो अभिजित पाटलांचा स्टार प्रचारक होता, त्यांच्यासोबत तू कितीतरी काळ घालवला आहे, त्यांच्यासोबत घालवला आहे, त्यांच्या गाडीमध्ये घालवलेला आहे आणि अशा वेळेला एक आपला हक्काचा माणूस असणारा, कारखाना चालवणारा माणूस असताना आज तुझ्यावरच ही वेळ आलेली आहे. खरं तर 5 दिवस झालं तू अन्नाचा कणी तुझ्या पोटामध्ये नाही आहे. काय तुझी भावना आहे? काय तू अभिजित आबांना काय सांगशील, काय आव्हान करशील यावेळेस? त्यावेळची लढाई ही सुद्धा कामगारांसाठी, कारखान्यासाठी होती आणि अभिजित पाटील कारखाना चालवणारा माणूस आहे किंवा कामगारांच्या सभासदांच्या अडचणी सोडवणारा माणूस आहे म्हणून आम्ही सोबत गेलो. पण आज तोच कारखाना चालवणारा माणूस कुठंतरी या सभासदांना आणि संस्थेला बुडवणारा माणूस होतोय की काय असं वाटलं, त्यामुळं विरोध करतोय. वैयक्तिक राग असण्याचं कारण नाही, पण या कामगारांच्या हिताचा विचार करावा एवढी साधारण अपेक्षा आणि मागणी मित्र म्हणून, एक सहकारी म्हणून आम्ही बाळगत होतो. पण त्यांची संवेदनशीलता या कामगारांप्रती किती आहे हे पाठीमागच्या 5 दिवसांमध्ये दिसून आलं. खरं तर गेल्या सकाळपासून मी इथं आहे, तुझे हात थरथर कापतायत, तुला चालता येत नाही, तुझे होठ सुकलेले आहेत, बोलताना तुझी जीभ अडकळते.
काय हे सगळं वेळ तुझ्यावर आलेली आहे? अजून हे उपोषण त्यांनी जर नाही दखल घेतली तर तू पुढं कंटिन्यू करायचं म्हणतोय. काय जेव्हाच जर काही बरं वाईट झालं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काळजी करणारे लोक वाढले तर अनेक फोन येत आहेत तुला मगापासून मी बघतोय. काय तुझ्या मनातली भावना काय आहे नक्की आता? हे बघा, मुळात या लोकांसाठी यांनी जो काही विश्वास ठेवला, आज यांचे नातू माझ्या वयाचे आहेत, तरीही ज्या विश्वासाने ही लोक आमच्यासोबत आज बसलेले आहेत, त्यामुळं जीव गेला तरी चालेल, पण न्याय मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही. आणि फक्त एकट्याच्या जीवापुरता विचार न करता आज यांचं किती आयुष्य राहिलेलं आहे, 10 वर्ष 15 वर्ष, पण ते जर 15 वर्ष यांना संघर्षात घालावे लागत असतील, असं रस्त्यावरती घालावे लागत असतील, आज माझं वय 24 आहे, त्यामुळे यांच्यासाठी जर मी नाही लढणार तर मग कोण लढणार? त्यांचा नातू म्हणून माझी जबाबदारी मी पार पाडतो. ही किरणची भावना आहे. या ठिकाणी अजून एक आजोबा आहेत. खरं तर त्यांची सुद्धा तब्येत ढासळली होती. मागाशी तुम्हाला चक्कर आली होती. मी इथं आलो आणि तुम्हाला चक्कर आली होती. तुमचं काय नाव आहे सांगा? तुमचं वय काय आहे आता? विलास गणपत सट्टे. बरं, वय काय आहे तुमचं आता? वय माझं 69 चालू आहे. 69 वय आहे. हा, 5 दिवस झालं तुम्ही इथंच आहे. इथंच आहे. गावाकडे काय कशी परिस्थिती तुमची? कोण कोण असतं हा, गावाकडं? गावात माझी मंडळी आहे. बरं, आणि मुलं वगैरे? आहे बरं, आणि स- जमीन स- वगैरे किती, शेती वगैरे? आहे थोडी 1-1.5 एकर आहे. 1-1.5 एकरच आहे. हा, तुम्ही किती वर्ष काम करत होता कारखान्यामध्ये? 32 वर्ष काम केलं. हा, 100 महिन्याला 100 रुपये पगारापासून काम केलं. बरं चालत केलं, सायकलीवर केलं 20 वर्ष. बरं अन्याय काळात परत कायम केलं. मला बरोबर पोस्ट दिली पॅनमन. बरं. किती आता तुमचं वेळा किती देणं आहे कारखान्याकडे? कारखान्याकडे माझं फायनल आहे. बरं एक बक्षीस आहे. हे बक्षीस मग तो बोनस राहिला आहे, थोडा फरक राहिला आहे. Total एवढं किती काढली अमाऊंट? टोटल सांगत नाही ते, त्याने मागच पेशंट झाकून ठेवलेली आहे ती. आपण माझं आता जवळजवळ 2.5-3 लाख आता आहे. पण ते फरक आणि बोनस एवढं ते एक वाढते 50-60 हजार. तुमच्याकडे सगळे पैसे आहेत. हं, 5-6 दिवस झालं तुम्ही घर सोडून पुण्यात येऊन राहिला आहे. होय. तर रस्त्याकडेला झोपायला होय. लागतं. संध्याकाळी डास डास आहे. चावते. कशी अवस्था आहे अहो, इथं? झोपच येत नाही. मी उठून बसतोय, हे म्हणते हे म्हातारं बसतोय सारखं, झोपच येत नाही. झोपेमुळं मला झाक येते आणि जेवण काय जाय नाही 2 दिवसात. काय चतकुरी एवढं काय खातच नाही. सकाळी बळबळाने अर्धा कप चहा पेलोय. आम्ही हेल्पट घातलं 1 आठवडा. मंडळीला थोडं आजार होता म्हणून त्या कागद नेली, फायले नेल्या, पण एकानं अधिकाऱ्यानं दाद घेतली नाही. हं. किती वेळा 8 दिवस गेलो. कशी जनरल पाळी असते नाही, सकाळी जायचं 9ला आणि 5:30ला यायचं. बायको म्हणायची तुम्हाला पैसे देणार का तुम्ही कटाचा, पण ते देणार नाही. वैतागून राहिलो घरी. तसंच झाले काय. पण आमचं 32 वर्षाचं कष्ट केलेलं, पळूपळू प्रामाणिकपणे काम केलं आम्ही. अण्णाच्या काळात, वसंत काळाच्या, भारत नानाच्या, ह्यांच्या बी काळात. आणि जो चेअरमन येईल त्याच्या पाठीशी आम्ही उभा राहून यांना लढवून आपण विजयी केले. आमचं इतक्या दिवसा अण्णा काळातले जुने कामगार म्हणल्यावर पैसे ठेवावं का? आमचं वय झालेलं आहे. मुलं तर अलीकडं बापाला सांभाळते ती का, काय देते ती का, काय दवाखाना करते ती का, काय कराय बाबा, पोरं बघत नाहीत काय. आम्हाला त्या दवाखान्यासाठी दोघाला बी आजार आहेत. नवरा बायको तुम्ही दोघं पण आजारी आहे. आजारीच आहे. तुमचं 69 म्हणजे त्यांचं पण आसपास आहे. त्यांचा 77 आहे. त्रास काय आहे का तुम्हाला? मला त्रास बीपीचा आहे, मणक्याचा आहे. ते वाल फिरवायचं होतं, वाल जुनं. आता हे निघलंय ना, ऑटोमॅटिक निघलं आता हायड्रोलिक. पहिलं जुन्या काळातलं वाल मोठं मोठं होतं, फिरवायचं. हे मणका गेलेला आहे पाक. काय काय गेलेलं 80 पायऱ्या वर चढायच्या, खाली 80 पायऱ्या. पाळीतनं 5 वेळा होत होतं. आवाज यायचं, स्टीम बाहेर काढायची, पाणी लाईनीतलं बाहेर काढावं. किती आम्ही किती अलपट गाठला असतं तुम्ही? मी अमित पाटलाला 2दा भेटलो, पण दिवस म्हणले
अधिकाऱ्याकडे गेलो, ती कागद घेऊन सोलापूरच्या इनाम हे जे काशेगावकराची राव म्हणलं मंडळीला थोडं ऑपरेशन करायचं आहे, प्लास्टर सर्जरी करा, मला लाखाची गरज आहे. काय ना 8 दिवस गेलो मंडळीत, आता मुलीपाशी होती सोलापूर, पण त्या गय आली नाही, पैसे येऊन सुद्धा गय आले नाही. म्हणजे काय बरं, शासनानं आम्हाला पैसे दिले 41 कोटी म्हणून कामगाराच्या पदरात टाका, म्हणजे त्यांना किती समाधान. आमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत आणि आमचा आशीर्वाद अजून बी मिळणारच आहे. पण आम्ही कष्ट केले, 32 वर्ष झाले काम केलं आम्ही काय, आणि 2 आणि 2.5 हजार पेन्सिल बसले, त्यात काय म्हणून करायचो. मुलगा तर आरपारचीच लढाई आहे. आता विषयच कट नाही, मेलं तर चालेल, काय राहून तर उपयोग आहे. आयुष्य घालवलं ह्या कामात आणि शेवट म्हातारपणे बी काय, त्यापेक्षा काय गळून मारण्यापेक्षा एकदम गेलेलं तर काय, मग काय करायचं. औषध गोळ्याला नाही, कशाला नाही, मुलं तर सांभाळत नाही ती काय. काय करायचं, नेमकं काय करावं. काय मुलगा तर अजिबात टिकू देत नाही. तुमचं कुठलं गाव? बाबळगावचं आहे. बाबळगावचं आहे. मी सुरक्षा तुमची काय माझी बी फायनलच राहिले ना सगळं. हां, मी अजिनाथ रामचंद्र चव्हाण बाबळगावचा. 2/12/82ला कारखान्यात कामाला लागलो सिक्युरिटी विभागामध्ये. तेव्हापासून 2020च्या 7व्या महिन्यात रिटायर झालो. आमचा पगार राहिला आहे 10 महिन्याचा माझा, आणि फायनल पूर्ण, आणि ती काय 12% फरक 15% फरक, म्हणजे जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये, 8-9 लाख रुपये असतील. त्यातलं आम्हाला मागच्या वेळेस 25% म्हणजे 1 लाख रुपये दिले. बाकीचे राहिले दिले. बरेच वेळा गेलो. त्या परवा म्हणजे 17 तारखेला डाक बंगल्यावर आम्हाला बोलवलं. तिथंही म्हणले बसूया आपण, काहीतरी मिटवूया, असलं सगळं बोलतात ना. 3-4 वेळा कारखान्यात बी भेटलो, परत इकडं डाक बंगल्यावर भेटलो, बघू देऊ म्हणून मग परत आम्ही हा निर्णय घेतला किंवा आपण आपली जी देणे. दखल घेते, त्यांची तब्येत खालावली आहे. आता काय मग किरणची मुलकाची तब्येत, हातपाय कापायला लागले, चक्कर आली, चट्टेला आली. आता उद्या आणखी 2 आजारी पडतील ना. 65-70च्या घरात द्यायची. मग अजून जरी आमचा विचार करत, मग काय शेवटी घरी तर मारायचं, इथं तर मारायचं. शेवटी काय म्हणजे पर्याय काय करायचं आम्ही. त्यासाठी आम्ही आपण बसलो इथं. का त्यांना तर काय जाय येते का काय करते ते, का मोरुदी म्हणून वाऱ्यावर सोडते ती त्यांच्या हात. आम्ही आपलं इथं बसलोय. आमचा पर्याय एकच आहे, दिल्याशिवाय आम्हाला इथलं काय. हां, तुमच्या मतावर ठाम आहे तुम्ही. तर मला यांच्याशी बोलायचं आहे. नमस्कार, काय नाव? हरिदास काशीनाथ कदम. कदम. काय तुम्ही कधी होता कामाला? मी 1991 सालाला कामाला लागलो. 91. आणि रिटायर कधी झाला? रिटायरमेंट मी 2023 मेला रिटायर झालो. म्हणजे अभिजित चेअरमन होते कारखान्याचे. हो, तुमचं काय किती पेंडिंगला आहे? माझं जवळजवळ 32 महिन्याचं पेमेंट, रोटेशन, हक्काची रजा, ओव्हर टाईम आणि बोनस हे सर्व राहिलं आहे. आणि 1.5-2 लाख रुपये ग्रॅज्युएट. गेला होता का अभिजित? हो, गेलतो मी. किती वेळा गेलता? 2 बऱ्या. तुमचं गावाकडे कसं आहे, शेती वगैरे? शेती काय सांभाळत नाहीत, मुलं बघत नाहीत. हो, 40 वर्ष काम केलं, 32 महिने पगार आहे. जावा म्हणलं तर तुम्हाला 2 टायमाला द्यायचं, 1 टायमालाच खावा म्हणतात आता. आणि विशेष म्हणजे परिस्थिती अशी आहे, ज्या टायमाला आभार नसताना 2019 पासून ते 2022पर्यंत कारखान्याची अवस्था बेकार होती. 30 ते 35 वॉचमॅन होतो आम्ही. तर तुम्हाला सांगतो, त्या कारखान्याला लाईट नव्हती. वॉचमॅनमध्ये काम केलं आम्ही. वॉचमॅन होता? हां, त्या कारखान्याला 5 महिने लाईट नव्हती, 5 महिने पाणी प्यायला नव्हतं. 2.25 लाख पोती साखर होती. 3 ताडपत्र झाकून आम्ही वॉचमॅन लोकांनी ठेवल्या. आम्ही सर्व सभासद होतो, 30-35 लोक. म्हणलं कोणतरी येतं तरी बसावं, कारखाना हा आपला आहे. कारखान्याबद्दल तुमची आत्मीयता होती? हां, सभासद आहे आपण. तर कोणतरी येईल चेअरमन, आपलं काय तर पाठीमागचं देईल, कुणी घरी जाऊ नका. 2 हजार रुपये ॲडव्हान्स यायला देत होते, ते पण कट करून घेतलेलं. आणि नंतर तुम्हाला सांगतो त्यांनी काय केलं, परत लाईट नसताना देखील परत आम्हाला त्यांनी आम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर आम्हाला 25% एक हप्ता दिला. त्यानंतर काही दिलंच नाही. हां, आणि 450 मोटरा वर लाईनिंग करून ठेवलं. भगीरथ बारकेच्या त्यांच्या काळात
450 मोटर झाकून ठेवल्या होत्या वर लाईनिंग करून. म्हणजे आता ही सगळं कष्ट तुम्ही केले, पण आता ही दखल घेणं झाली ती आज 5वा दिवस आहे. दखल घेऊन झालं. मग ती 450 मोटर झाकून ठेवल्या, कुठलीही मोटर न जाता बाहेर आम्ही वॉचमॅनचं केलं. त्याच्यात ते 100 लोकांचा पगार तर त्यांनी द्यावं अशी विनंती. ते म्हणजे काय मागचं मागायचं नाही, आम्ही फक्त ग्रॅज्युएटी तुम्हाला 25% देऊ, घ्यावं घ्यानं तुम्हाला काय करायचं ते करा. आम्ही तुम्ही आम्हाला अशी भाषा होती. अशी भाषा तुम्ही केली. परवा आल्या काय करायचं ते करा. आणि निवडणुकीच्या आधी भाषा चांगली होती, निवडून दिलं आपल्या भागातले आमदार साहेब. आपलं बदलतील असं वाटलं होतं का तुम्हाला? वाटलं होतं पण नाही, परत बदल पडला यांच्यात. बदल पडला. थांबूया. खरं तर उपोषणाचा आज 5वा दिवस आहे आणि एकंदरीत जर आपण हे सगळे चेहरे जर बघितले तर प्रामाणिकपणानं कष्ट करणं, कारखान्याप्रती ह्यांची आत्मीयता जी आहे ती आहे. कारखाना बंद असताना सुद्धा काही लोकांनी वॉचमन म्हणून जे काही साखरेचे गोडवान आहे त्याच्या बाहेर काम करण्याचं काम या सगळ्या कामगारांनी अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि खरं तर आता अभिजित पाटलांची जबाबदारी आहे कारखाना चालवणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे ज्या आत्मीयतेनं लोक बघतात, ज्या विश्वासानं बघतात, त्या विश्वासाला पात्र खऱ्या अर्थानं होण्याची जी काही वेळ आहे ती अभिजित पाटलांवरती आलेली आहे. त्यांनी ज्या ताकदीनं ज्या धाडसानं कारखाना चालू केला, विठ्ठलला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून दिलं, तशाच पद्धतीचं धाडस अभिजित पाटलांनी आता या वेळेला करायला पाहिजे. कारण एका बाजूला शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची एक वेगळ्या पद्धतीची जी काही क्रेज आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि त्याच विठ्ठल कारखान्याच्या कामगारावर जर अशा पद्धतीची पुण्यामध्ये साखर संकुलाच्या बाहेर जर अशा पद्धतीचं उपोषण करायची वेळ येत असेल तर अभिजित पाटील यांनी त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या पुन्हा पुन्हा तपासायला हव्यात. त्यांनी जर त्या भूमिका तपासल्या तरच विठ्ठल जो आहे तो कारखाना आहे आणि त्या कारखान्याचे हे जे काही सगळे कामगार आहेत त्यांना पुन्हा एकदा न्याय मिळेल. आणि खरं तर हे कामगार बोलतायत की आमचे जे काही आशीर्वाद आहेत ते अभिजित पाटील यांना लागतील. खरं तर मला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये सहकाराचं जे काही जाळं आहे किंवा साखर कारखानदारी जी आहे ती शरद पवार यांनी रुजवली, ती वाढवली आणि त्याच पक्षाचे आमदार म्हणून अभिजित पाटील हे पुढे आलेले आहेत. खरं तर अभिजित पाटील यांनी कामगारांचं राहू द्या पण शरद पवारांकडे बघून, आपल्या नेत्याकडे बघून तर या कामगारांना न्याय द्यावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे. सूर्यासोबत मी गणेश हायकोड, AB मराठी न्यूज, पुणे साखर संकुल.